नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया जून 2024 मासिक राशी भविष्य. मेष राशी, या महिन्यात तुमचे खर्च अधिक होणार आहेत आणि लक्षात घ्या की त्यात अधिकांश खर्च व्यर्थ कार्यात होतील, म्हणून तुम्ही सावधानी ठेवली पाहिजे. तथापि चांगली गोष्ट ही आहे की या सप्ताहात तुमचे धनसंचयही होईल, म्हणजे खर्चासोबत तुम्ही काही धन बचत योजनांमध्येही लावू शकता अथवा बँकेमध्ये जमा करू शकता, ज्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो. कुटुंबाच्या बाबतीत बऱ्याच लोकांसोबत बोलणे होईल. कुठल्या खास महत्त्वाच्या मुद्द्यावर काही मोठ्या निर्णय घेण्याची वेळ असेल. घरात असे काही कार्य होऊ शकते ज्यात सर्व लोक सम्मिलित होतील आणि घरात उत्सवाचे वातावरण राहील. तुम्हाला आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण जर तुम्ही असे करण्यात सक्षम झाला नाही तर तुमच्या नात्यात समस्या येऊ शकतात. वैवाहिक जीवनात काहीसा तणाव वाढू शकतो आणि तुम्हाला त्यामुळे राग येईल. प्रेमसंबंधासाठी हा महिना अनुकूल राहील आणि प्रियतम सोबत जवळीकता वाढण्याची तुम्ही आनंदी राहाल. कार्यक्षेत्रात तुमची मेहनत उत्तम प्रतिफळ मिळेल. व्यवसाय करणाऱ्या जातकांनाही उत्तम लाभ आणि व्यवसायात वृद्धीची अपेक्षा केली पाहिजे. स्वास्थ्यावर लक्ष देणे आवश्यक असेल, कारण तुम्हाला त्याची चिंता वाटू शकते. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. हा महिना मेष राशीतील जातकांसाठी चढ उताराने भरलेला असण्याची शक्यता आहे. तुम्हाला आपल्या जीवनात काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात, यामुळे तुम्हाला आधीपासून तयार व्हावे लागेल, कारण हे निर्णय सहज नसतील. तुमच्या विदेशी यात्रेचे प्रबळ योग बनू शकतात, म्हणून जर तुम्हाला विदेशी जायचे आहे तर यासाठी प्रयत्न सुरू करा, कारण तुम्ही लवकरच विदेश गमन करू शकता. उपाय: नियमित सूर्याष्टकचा पाठ केला पाहिजे. वृषभ राशी, हा महिना प्रेमसंबंधासाठी चढ उताराने भरलेला असणार आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी तुमच्या प्रियकराला सांगू शकाल, ज्यामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेल्या संशयाचे बीज निघून जाईल. दूर आणि परस्पर अंतर कमी होईल. विद्यार्थ्यांनी शिक्षणातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा आणि त्यासाठी त्यांनी त्यांची एकाग्रता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भले त्यासाठी त्यांना काही काळ इतर कामापासून दूर राहावे लागले तरी. तुम्ही तसे न केल्यास तुमच्या अभ्यासाचे नुकसान होईल, प्रभावित होईल आणि तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. कौटुंबिक संबंध अनुकूल राहतील, परंतु तुम्हाला तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. करिअरच्या क्षेत्रात हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुम्ही काम करा किंवा व्यवसाय करा, तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते आणि तुमची मेहनत तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक काम मनापासून करा, तरच यश मिळेल.
हा महिना वृषभ राशीतील जातकांसाठी खूप महत्त्वपूर्ण सिद्ध होईल. तुमचे विदेश जाण्याचे प्रबळ योग बनत आहेत. तुम्ही काही कामासाठी विदेशात जाऊ शकता, परंतु विदेशी यात्रेच्या वेळी थोडी सावधानी ठेवा आणि सर्व कागद व्यवस्थित सांभाळून ठेवा, कारण कागदपत्र कमी असल्याने प्रवासासाठी अडचणी येऊ शकतात. तुमच्या मनावर एकाच वेळी अनेक विचार चालतील, ज्याचा तुमच्या विचारशक्तीवर आणि आकलन शक्तीवर परिणाम होईल. वैवाहिक संबंधात प्रेम वाढेल. किरकोळ अहंकाराचा संघर्ष संभवतो, परंतु परस्पर प्रेम वाढवून तुमचे नाते अधिक सुंदर करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. उपाय: तुम्ही शुक्रवारी माता महालक्ष्मीची उपासना केली पाहिजे. मिथुन राशी. अविवाहित जातकांसाठी हा महिना चांगला आहे, परंतु तुम्ही तुमच्या जोडीदारापासून काही काळ दूर जाऊ शकता किंवा त्यांना त्यांच्या कामामुळे काही काळ तुमच्यापासून दूर राहावे लागू शकते. यामुळे तुमच्यामध्ये काही अंतर निर्माण होईल, पण त्यामुळे तुमचे प्रेम वाढेल. करिअरमधील परिस्थिती चढ उतारांनी भरलेली असेल. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामात व्यस्त असल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकणार नाही आणि कुटुंबात काही चढ उतार असतील. तुम्हाला त्यांच्याकडेही लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला तुमच्या खर्चाकडे आणि तुमच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असेल, कारण तुमची आव्हाने या दोन्ही सोबत वाढणार आहेत आणि तुम्ही सुरुवातीपासूनच याकडे लक्ष दिले नाही तर प्रचंड प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल राहील, परंतु इतर स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. प्रेमसंबंधात चढ उतार येतील. एकमेकांना चांगले समजून घेणे तुमच्यासाठी आव्हान असेल. उपाय: तुम्ही नियमित श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पाठ केले पाहिजेत. कर्क राशी. या महिन्यात तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. तुमच्या रखडलेल्या योजनाही पूर्ण होऊ लागतील, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे कमवाल आणि तुमची आर्थिक स्थिती कमालीची सुधारेल. महिन्याच्या उत्तरार्धात खर्च देखील वाढतील, परंतु तुम्ही पहिल्या 6 माहीत इतके कमवाल की तुम्ही हे खर्च सहज भागवू शकाल. या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा नवीन जमीन किंवा फ्लॅट खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकता. आरोग्याबाबत थोडी काळजी घेतल्यास मोठ्या आजारांना बळी पडणे टाळता येते. करिअरसाठीही हा महिना अनुकूल राहील. विशेषतः नोकरदार जातकांना चांगला फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना काही चढ उतारांना सामोरे जावे लागू शकते. प्रेमसंबंधामध्ये तीव्रता राहील. विवाहित जातकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
परंतु हळूहळू तुमचे वैवाहिक जीवन नक्कीच चांगले होईल. कौटुंबिक जीवनासाठी वेळ मध्यम आहे. शिक्षणात अडथळे येऊनही विद्यार्थ्यांना चांगली प्रगती करण्याची संधी मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना अनेक प्रकारे अनुकूल राहण्याची शक्यता आहे. उपाय: श्री बजरंग बाणचा पाठ केला पाहिजे. सिंह राशी: या राशीचे जातक जे बदलीसाठी प्रयत्न करत होते त्यांना या महिन्यात इच्छित बदलीची चांगली बातमी मिळू शकते किंवा नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या जातकांना त्यांच्या प्रयत्नांचा फायदा होईल आणि परदेशी संपर्क देखील व्यवसायातील यशात भर घालतील. तुमच्या प्रकल्पांना गती मिळेल आणि तुम्ही त्यांच्या यशाने आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहील, तर प्रेमसंबंधामध्येही आनंदाचे क्षण येतील. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही रोमॅन्टिक मूडने परिपूर्ण असाल आणि तुमच्या नात्यात पूर्ण प्रेमाचा आनंद घ्याल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास परत येईल. तब्येत बिघडू शकते आणि तुम्ही आरोग्याच्या समस्यांना बळी पडू शकता. कौटुंबिक जीवनात समस्या असूनही आनंदाचे वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. हा महिना तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देण्याचे संकेत देत आहे, परंतु काही बाबतीत अनुकूल राहण्याची शक्यता देखील दर्शवित आहे. करिअरच्या बाबतीत तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्हाला अपेक्षित बदल मिळू शकतो. उपाय: तुम्ही उत्तम गुणवत्तेचा माणिक रत्न तांब्याच्या अंगठीत जडवून आपल्या अनामिक बोटात शुक्ल पक्षाच्या रविवारी सकाळी 8च्या आधी धारण केले पाहिजे. कन्या राशी: तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी येऊ शकतात. तुम्हाला तुमची नोकरी बदलण्याची संधी देखील मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या जातकांना लांबच्या प्रवासाचा फायदा होईल. आर्थिक बाबी ठीक होतील. अनावश्यक प्रवास टाळा, कारण त्यामुळे शारीरिक थकवा आणि पैशाचा अपव्यय होऊ शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमजोर समजू नका. बृहस्पती महाराज 3 जून रोजी आपल्या उदय अवस्थेत येतील. त्यानंतर तुम्हाला व्यवसायात विशेष लाभ होतील. या महिन्यात तुमचे परदेशात जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकते आणि परदेशात जाण्यात यश मिळू शकते. तुमच्या बाजूने पूर्ण तयारी ठेवा. जर तुम्ही आधीच व्हिसासाठी अर्ज केला असेल आणि परदेशात जाण्याची तयारी केली असेल, तर या काळात तुम्हाला व्हिसा मिळू शकेल आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. धार्मिक स्थळे आणि सुंदर स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल. कन्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना तसा तर अनुकूल राहण्याची शक्यता आहे, परंतु महिन्याच्या मध्ये तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल, कारण स्वास्थ्य संबंधित समस्या तुम्हाला चिंतित करू शकतात.
तुमची कुठली सर्जरी होऊ शकते किंवा तुम्हाला काही प्रकारच्या दुर्घटनांचा किंवा दुखापतीची समस्याही होऊ शकते. म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घ्या. विनाकारण यात्रा करणे टाळा. यामुळे अनावश्यक त्रास आणि समस्या होतील. सासरशी वाद होऊ शकतो. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो आणि जोडीदारासोबत गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे भांडण टाळा. तुमच्या विरोधकावर तुमचा प्रभाव पडेल आणि कोर्टात कोणतेही प्रकरण प्रलंबित असेल तर ते तुमच्या बाजूने येऊ शकते. प्रेमसंबंधामध्ये तीव्रता असेल. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल खूप जागरूक असाल आणि तुमच्या प्रियकरांसाठी खूप काही कराल. उपाय: तुम्ही शनिवारी मुंग्यांना पीठ टाकले पाहिजे. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.